तोंडाला पाणी सुटलं नाही भाजी बघून. चला तर हा रस्सा कसा बनवायचा बघू शाकाऱ्यांचा. तर हे शाकाहारी मटणच म्हणायला काही फरक पडत नाही, आपण म्हणूयातच. तर काय घेतल्या ह्या निबार शेंगा बघून आणि कर कापून घेतल्या. त्याच्या दोऱ्या काड्या काय असेल ते काढून घेतलं. का तर कारण पटकन शिजते म्हणून. तर मस्त पाण्यात टाकून दिल्या आणि स्वच्छ धुवून खळखळ घेतल्या, कारण धूळ माती सगळं निघून जाते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची एक ट्रिक असत्या शेवग्याच्या शेंगाची. जेवढी निबार शेंग ना तेवढा रस्सा क्वालिटी. आता आपल्याला रस्साच क्वालिटी हवा आहे. मग घेतला गॅस पेटवून, ठेवली त्यावरती कढई, घातलं तेल आणि त्यामध्ये आपलं फेवरेट काळं मसाला घातला. आता हे काळं वाटण कसं बनवायचं ह्याची लिंक आपल्या बायोमध्ये, तो आपला व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर आता त्यामध्ये काय करायचं, लाल तिखट, हळद, थोडासा मटण मसाला काय असेल तुमच्याकडं ते घाला आणि लाल तिखट आणि मीठ घालून टाका. आता लाल तिखट म्हणजे आपला हा कांदा लसूण मसाला आणि त्यामध्ये ह्या शेंगा टाकून द्या. इतका घरभर खमंग वास सुटलाय ना, काही विचारू नका. अगदी मटणासारखा. मुली तर पळतच आल्या, मम्मी मटण केलं काय? अरे नाही बाबांनो, आता श्रावण आहे, कसा कट आलाय बघा जरा भाजीला. एकदम मस्त ना. आता ह्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घाला, झाली भाजी रेडी. आता ही मस्त भाजी गरम गरम भाकरी घ्यायची, छान चुरायची आणि त्यावरती भाजी घ्यायची आणि कुस्करून हाणायची. चला तर मग नवीन असाल तर एक लाईक ठोका आणि फॉलो पण करून जा.